कल्याण, ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे जंक्शन. सकाळपासून ते रात्रीपर्यंत धावणाऱ्या गाड्यांच्या शिट्ट्या आणि प्रवाशांची वर्दळ इथे कायम असते. पण 6 मार्च 2019 ची रात्र या शहराच्या इतिहासात काही वेगळं पान लिहून गेली. विठ्ठलवाडी परिसर. इथे एक शांत अपार्टमेंट, यशवंत अपार्टमेंट. दिवसभरातील आवाज, मुलांच्या गडबडी, मंदिरातील आरती आणि रात्री मात्र निवांत शांतता. या शांततेत अचानक धडकी भरवणारा एक आवाज घुमला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 22 वर्षीय ऋषाली साळुंके, नुकतीच 3 महिन्यांपूर्वीची लग्न झालेली नवरी, अचानक फोन उचलते आणि तिच्या पतीच्या मामाला म्हणजे नंदलाल सौदाने यांना थरथरत्या आवाजात म्हणते, काका, घरात मोठी चोरी झाली. चोरट्यांनी जगदीशची हत्या केली. प्लीज काका, लवकर या. तिचा आवाज थरथरत होता, श्वास जलद होता. त्या क्षणी नंदलाल यांना काही सुचेनासं झालं. ते कांचन साळुंके, जगदीशचे मोठे भाऊ, यांना फोन करून जगदीशच्या घराकडे धाव घेतात. थोड्याच वेळात नंदलाल आणि कांचन दोघेही फ्लॅट क्रमांक 9च्या दारापाशी पोहोचतात. दार अर्धवट उघडं होतं. आत पाऊल टाकताच अस्ताव्यस्त खोली दिसते. टेबल उलटलेला, भांड्यांचा पसारा, कपाटं उघडी. बेडवर जगदीश साळुंके निश्चल पडलेला. त्याच्या छातीवर हात ठेवून डोळ्यात पाणी घेऊन त्याला घट्ट मिठी मारून ऋषाली रडत होती. शेजाऱ्यांनीही गर्दी केली. काहींना धक्का बसला तर काहींना कुतूहल वाटले. नंदलाल आणि कांचन यांनी ऋषालीला बाजूला करून जगदीशला जवळच्या दवाखान्यात नेलं. गुलाबराव पाटील यांच्या दवाखान्यात डॉक्टरांनी तातडीने पाहणी केली, पण स्थिती गंभीर होती. तिथून दुसऱ्या रुग्णालयात आणि नंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात नेलं गेलं. तिथले डॉक्टरांनी पाहताच हळू आवाजात सांगितलं, ते गेले आहेत. हवेतील शोक आणि गोंधळ वाढला. तिथून लगेच पोलिसांना माहिती दिली गेली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे एसआय तळवी आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेहाची प्राथमिक तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठवलं. पण पोलिसांच्या नजरेत काहीतरी खटकत होतं. सगळं काही जरा जास्तच नाट्यमय वाटत होतं. चोरटे इतका पसारा करून गेले आणि थेट हत्या. पण घरातल्या हत्येच्या घटनेत नेहमी दिसणाऱ्या घाईघाईच्या खुणा नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषालीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. ती थोडी शांत झालेली होती. तिच्या जबाबात ती म्हणाली, संध्याकाळी तिने पतीला सांगितलं होतं की भाजी नाहीये. जगदीश रिकाम्या हाताने परत आला. ती रागाने बाजारात गेली. परत आली तर घराची वाट लागलेली. कपाटे उघडी, दागिने गायब, बेडवर पती बेशुद्ध पडलेला. घाबरून तिने मामाला फोन केला. हा जबाब ऐकून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण गोष्ट इथे थांबली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यात स्पष्ट झालं, मृत्यू हा गळा आवळून झालेला होता. कुठेही चोरीमुळे झालेल्या झटापटीसारख्या जखमा नाहीत. हे ऐकताच पोलिसांचा संशय ऋषालीवर गेला. जगदीशच्या कुटुंबियांनी आधीपासूनच पोलिसांना सांगितलं होतं. ऋषाली लग्नानंतर खुश नव्हती. लग्नाआधी 2दा नकार दिला होता. घरच्यांच्या दबावामुळेच लग्न झालं. PI मधुकर भोंगे आणि API सुनीता राजपूत यांनी ऋषालीची सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती ठाम होती. चोरीचं नाटक खरी घटना आहे असं पटवण्याचा प्रयत्न करत होती. पण पोलिसांचे प्रश्न आणि पुरावे तिच्या भोवती जाळ विणत गेले. हळूहळू ती गोंधळली. डोळ्यातलं पाणी, चेहऱ्यावरील भीती आणि उत्तरातील बदल पाहून अधिकारी समजले, सत्य फार दूर नाही. अखेर तासनतासच्या चौकशीनंतर तिने मान खाली घातली आणि गुन्ह्याची कबुली दिली. ऋषालीने सांगितलं, तिला जगदीश सोबतचं लग्न मान्य नव्हतं. सततच्या वादामुळे ती मानसिक त्रासात होती. त्या रात्री वाद वाढला. रागाच्या भरात तिने जगदीशचा गळा आवळला. नंतर सर्व काही लपवण्यासाठी चोरीचं नाटक केलं. दागिने लपवून ठेवले. तिला त्वरित भादवी कलम 302 अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं आणि पुढे कारागृहात रवानगी झाली. ही घटना सुरुवातीला घरफोडी आणि खून म्हणून सुरू झाली, पण पोलिसांच्या तर्कशुद्ध तपासाने ती पतिहत्या निघाली. सत्य अनेकदा तिथेच असतं, पण ते ओळखण्यासाठी संयम, तर्क आणि बारकाई लागते. नाती केवळ जबरदस्तीने टिकत नाहीत. ऋषालीला जगदीशसोबत लग्न करायचं नव्हतं, तरीही घरच्यांच्या दबावाखाली तिने होकार दिला. नात्याची पायाभरणी जर स्वइच्छेवर आणि परस्पर सन्मानावर नसेल तर ती हळूहळू तणाव, वैर आणि शेवटी दुर्दैवी टोकाला नेऊ शकते. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करतो. तरी रागाच्या भरात केलेली कृती केवळ एका जीवाचा अंतच नव्हे तर स्वतःचं भविष्य नष्ट करून गेली. रागावर नियंत्रण ठेवणं, त्याला कृतीत न उतरवू देणं, ही प्रगल्भतेची खरी कसोटी आहे. गुन्हा लपवण्यासाठी केलेलं नाटक फार काळ टिकत नाही, पण वैज्ञानिक तपास, पोस्टमॉर्टम आणि पोलिसांची चौकशी या सर्वांपुढे खोटं जास्त काळ टिकलं नाही. गुन्हा किती हुशारीने लपवला तरी सत्य उघड होतच.
मानसिक तणावाची वेळेवर दखल न घेतल्याचे परिणाम घातक असू शकतात. लग्नापूर्वीच नकार दिलेला, लग्नानंतर न जुळणं, सततचे वाद, या सगळ्याची योग्य वेळी दखल घेतली असती, समुपदेशन किंवा वेगळं होण्याचा मार्ग स्वीकारला असता, तर इतका भयंकर परिणाम टाळता आला असता. सुरुवातीला हे प्रकरण चोरीचं असल्याचं भासवलं गेलं, पण पोलिसांनी घाई न करता सर्व बाजूंनी तपास केला. संशयाची योग्य दिशा, पुराव्यांचा धागा आणि चौकशीतील चिकाटी यामुळे सत्य बाहेर आलं. नाती जबरदस्तीने बांधणं टाळा, रागावर नियंत्रण ठेवा, गुन्हा लपवण्यापेक्षा समस्येचे निराकरण करा, मानसिक तणावाची वेळेवर मदत घ्या आणि सत्य शोधण्यासाठी संयम व तर्क महत्वाचा आहे. या घटनेतून या गोष्टी लक्षात येतात. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.